किशोर नामदेव गायसमुद्रे दिनांक 30 मे रोजी शासनाच्या कामासाठी म्हणजेच जनगणनेसाठी गेले होते. जनगणनेसाठी गेल्यानंतर तर थोडेफार टेन्शनमध्ये असायचेच की ॲपवर माहिती कशी भरू, एडिट होणार नाही, आपलं काही चुकलं तर कुणाचा म्हणजे असं होऊ नये बाबा, आपलं शासकीय काम आहे, आपलं काही चुकलं तर आपल्यावर उगं कुणी दबाव आणला, काय झालं तर त्यांना थोडंफार टेन्शन ते राहायचंच. आणि ऊन ऊन फार होतं त्या दिवशी 30 तारखेला खूप ऊन होतं. आधीच बातम्यात दाखवत होते की 26 पासून बाहेर पडूच नका, 26 मे ते 30 मे. आम्ही बघितलं होतं, आम्ही पप्पाला जतवून सांगितलं, "पप्पा जाऊ नका." पप्पा म्हणले, "हा कामाचा भार जर हलका नाही झाला तर मग अजून टेन्शन वाढेल." परत मग शाळेचे सर्वे नंतर दुसरे कामं पण भरपूर असतात. तर ते तसं झालं आणि ते घरी आल्यानंतर ते अचानकच म्हणजे घामाघूम झाले. घामाघूम झाल्यानंतर त्यांनी पाण्याचा घोट घेतला म्हणजे घ्यायचाच होता. तितक्यात त्यांनी म्हणजे प्राणच मावळला, प्राणज्योतच मा मा मावळली त्यांची. पाणी प्यायचं पण राहून गेलं. शेवटचं पाणी पण नाही घेता आलं. म्हणजे मला म्हणजे पाणी द्या, तेवढं पाणी घ्यायचं, तर ते 2 घोटाचं पाणी पण त्यांच्या नशिबी नाही. ते तिथंच डोळे पांढरे केले, जीभ पडली आणि ते गेले. लय मोठा आधार गेला आमचा. आमचं छप्पर उडाला, आमचा देव गेला. आम्ही कुणाला बघायचंय? दोघेच बहीण भाऊ मम्मी. सगळे घरातले खूप चांगले नातेवाईक, माझे काका काकू सगळे, आजी आजोबा तर लय जीव लावतात आम्हाला. आमचं त्यांच्याकडे बघूनच जगणे, कारण त्यांचा मुलगा गेला, त्यांना खूप मोठा दुःख आहे. आई तर खूप 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 दुःखात आहे, पण आमच्यासाठी आमच्याकडे बघून ती शांत आहे. आमच्या आत्या आत्तू सगळे म्हणजे घरातले माझे मोठे काका काकू तिकडचे इकडचे सगळे लोक इतकं सपोर्ट त्यांचा, असं कधीच म्हणणार नाही की आम्हाला फॅमिलीचा सपोर्ट नाही. माझा अंकल दवाखान्यात वन फिरत होता. नंतर त्या दुसऱ्या दिवशी सुद्धा माझ्या अंकलनी घाटीत बॉडी घेतली नाही. कागदोपत्री जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्यांनी बॉडीला हात लावला नाही. आणि हे खरं आहे, आम्हाला त्या परिस्थितीत आम्हाला नव्हतं समजत, पण ते मोठे आहेत आणि त्यांनी तो निर्णय योग्यच घेतला. कुटुंबासाठीच निर्णय, जरी वडील असते आणि त्यांना निर्णय घेण्याची वेळ आली असती तरी त्यांनी हाच निर्णय घेतला असता. तेवढंच, बस एवढंच बोलते. तुमचे वडील ड्युटीवरून कधी आले आणि काय त्यांच्यासोबत झालं सांगितलं कधी? हो, 3:30 वाजता आले आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये पण त्यांना खूप मोठा अटॅक आला असंच आलेलं आहे. मेजर हार्ट अटॅक. तर ते ड्युटीवरून 3:30ला घरी आले ना. त्यांना दवाखान्यात नेण्याआधीच म्हणजे सोप्यावरच त्यांनी जीव गेला सोप्यावरच. पाणीसुद्धा त्यांना नशिबी नाही. असेच घामाघूम आले. आता माणूस म्हणते बाहेरून आले, उन्हातून आले. म्हणलं 5 मिनिटं बसा, पाणी आणतेच म्हणलं, पण त्यांना खूपच घाम आलेला होता. मला वाटलं पटकन पाणी द्यावं, पण ते पाणी आणूस तर हे करूस तर त्यांचं यामध्ये काही शिक्षण अधिकाऱ्यांनी वगैरे तुमची येऊन भेट घेतली का? कुणीच भेट नाही घेतली. महानगरपालिकेच्या आयुक्त आल्या, ते पण बॉडी घेत नव्हतं, हात लावत नव्हतं म्हणून इथं आल्या. त्यांनी मग ते सगळं बघितलं, बोलले मी त्यांच्याशी, त्यांना सांगितलं आणि नंतर त्या परिस्थितीत आम्हाला बोलायचं पण उमजत नव्हतं. ज्या दिवशी त्यांची डेथ झालीये, डेड बॉडी घरात नाही, आम्ही त्यांची वाट पाहतोय की ते येतील आणि ते आमच्याशी बोलायला आल्या. मीच मन खंबीर केलं, त्यांच्याशी बोलले. पण मग त्यांनी नंतर आम्हाला काही रिप्लाय नाही. कुणीच नंतर आमच्या दारी फिरकलेलंच नाही. कुठलाच अधिकारी, शासकीय कुठलाच अधिकारी आमच्या दारी फिरकलेला नाही. आमदार खासदार कुणीच नाही, आमदार नाही, खासदार नाही, कुणीच नाही. महापौर आलते? कुणीच नाही. महापौर माहितीच आम्हाला, कुणीच नाही आलेलं. आमच्या घरी पाहुणे रावळे सगळे सकाळ दुपार संध्याकाळ, अजून आज 10 दिवस झाले. महापौर समीर राजूरकर एरवी तर धार्मिक दंगली, धार्मिक तेढ निर्माण करायचा असेल तर लगेच पळत त्या ठिकाणी भूमिका मांडतात. पण एक शिक्षक जनगणनाच्या ह्याच्यात गेलाय तर त्याच्यासाठी हा महापौर आला नाही, उपमहापौर आला नाही. हे दुर्दैव आहे. शिक्षण अधिकारी आलेला नाही, हे गंभीर आहे, हे एकदम धक्कादायक आहे आणि निर्दयी आहे. त्याच्यापेक्षा काही बोलू शकत नाही. अपेक्षा करतो की काही तासात या कुटुंबाला भेट द्यावी आणि तर महानगरपालिकेवरती आम्ही येणारच आहेत पूर्ण तयारीने. लक्षात ठेवा, या कुटुंबाला कुणी वाली नाही असं समजू नका. सगळे आम्ही त्या ठिकाणी शिक्षकांच्या अस्तित्वाच्या प्रश्नासाठी धडक देणार आहेत महानगरपालिका. अनेक महिला आणि शिक्षक उन्हामध्ये काम करत जनगणनाचं. जीव धोक्यात आहे त्यांचा. अनेक क्वांटिटी वाढल, अनेक जण मेले असतील, यांच्याकडे काउंटिंग नसेल. हे निर्दयी आहेत, हे थोडी पुढे आणणार आहेत.
हे यांनाच म्हणतात कुटुंबाला सकाळ सकाळ जायचं असतं ना. एवढे तर माजलेले ते, यांना दयामाया काही नाहीये. म्हणजे माणूस गेलाय तर त्याच्याच कुटुंबाला त्यालाच म्हणतायत सकाळ सकाळ जायचं असतं. 8 वाजता कोण घरात घेणार आहे जनगणनेसाठी? काय यांनी मोहीम राबवली ते लोक त्यांना लय सपोर्ट करणार आहेत. मोहीम राबवली नाही, अचानक जनगणनेचा कॉल येतो, उन्हाळ्यात येतो, त्याचा काही मोसम बघायचा नाही, वातावरण बघायचं नाही. हे सर्वसामान्य शिक्षक आहेत, मेले तर मेले, आणखी किती मेले तर किती नाही, त्याच्यासाठी काही गाईडलाईन बनवली का? की बाबा जर काही झालं ह्या मोहिमेच्या अंतर्गत तर शिक्षकाला काय देणार आहे तुम्ही? मोहीम करणाऱ्याला काय देणार आहे? त्याची गाईडलाईनच नाहीये. गाईडलाईन आहे आमच्याकडं, सोनं घेऊ नका, पर्यटनाला जाऊ नका, डिझेल पेट्रोल कमी करा, ही गाईडलाईन देतात देशाचे पंतप्रधान. पण जनगणना करताना जर तो कर्मचारी दगावला तर त्याला काय द्यायचं ही गाईडलाईन नाही आमच्याकडे. समाज बघून तर येत नाही महापौर उपमहापौर. दलित आहे आता, त्यांना काय त्याच्यामध्ये होतंय ते बघू, माहिती काढू महापौरचं. तुमची भूमिका काय असणार? आंदोलन छेडणार, राज्यव्यापी आंदोलन छेडणार. शिक्षक वाचला पाहिजे. शिक्षकावर हा कोणता बोजा देताय तुम्ही? अरे गाढव नाहीत ना आम्ही, मिठाचे पोते व्हायला त्याला. आम्ही शिक्षक आहेत, आमचं अस्तित्व आहे, आमची प्रतिमा आहे. आम्हाला तुम्ही असं कसं समजू शकता? जनगणना द्या शिक्षकाकडे, निवडणूक द्या शिक्षकाकडे, लिखाणकाम द्या शिक्षकाकडे, नोंदणी द्या शिक्षकाकडे, ऑफलाईन नोंदणी द्या शिक्षकाकडे. आम्ही माणसं इतकं कोण आहे? आमचं अस्तित्व शिकवण्याचं आहे, शिकण्यासाठी आलोत आम्ही. शिक्षणाचंच काम आम्हाला द्यावं, यासाठीचा राज्यव्यापी संघर्ष आम्ही करणार. याच्या पुढे ह्या गोष्टी आम्ही बंद पाडणार आहेत आणि त्याच्यासाठी शिक्षक ज्या संघटना आहेत त्यांच्याशी एकदा सविस्तर चर्चा करून राज्यव्यापी आंदोलनाचा कॉल देणार. आणि शिक्षकांना याच्यानंतर कुणी हिणवण्याचा प्रयत्न केला, हे कुणी टिकोजीराव आमदार निमदार, त्यांना आम्ही फुकून काढल्याशिवाय राहणार. महानगरपालिका आयुक्तांना भेटणार या संदर्भात? महानगरपालिका आयुक्तांनी काय याच्यामध्ये भेटायला येऊ नये म्हणल्यावर किती दुर्दैव हो. आणि एक आश्वासनाचं पत्र लहान लहान लेकराच्या हातात दिलंय, समजत नाही का आम्हाला? 2 महिने कशाला लागतात तुम्हाला? द्या ना, उद्याच्या उद्या जाहीर करा. काय लागतात 2 महिने? तुम्हाला दंगली पेटवायचा उपवर्गीकरणाचा GR रातोरात काढता येतो आणि या GR ला 2 महिने लागतात काय? उद्याची उद्या नोकरी रिलीज ऑर्डर रिलीज करा, 2 कोटीची मदत जाहीर करा, उद्याची उद्या प्रेस घ्या. कशाला 2 महिन्यांनी सांगतो, शिफारस करतो, कारवाई करतो शासकीय भाषा वापरून? गोरगरीब आमच्या या कुटुंबाला फसवताय काय? त्याचा आढावा घेणार, काय केलं ते विचारणार प्रश्न त्या आयुक्ताला. महानगरपालिकामध्ये अनेक परिवाराचे मुलं असंच फिरतायत, त्यांना नोकऱ्या देत नाही महानगरपालिका, आणि यांचं पण पुढे आता असंच होणार ना, असंच करणार ते होऊ देणार नाही. याच्या बाबतीत संवेदना आहे. शहीदाचा दर्जा मिळवून घेणार आणि कुटुंबातल्या सदस्याला शासकीय नोकरी आणि विमा सुद्धा त्या ठिकाणी मिळवणार. आणि जे जनगणना करत आहेत त्यांनी जनगणना केली म्हणून एक विशेष पॅकेज सुद्धा जाहीर झालं पाहिजे, अशी आम्ही या ठिकाणी भूमिका घेणार. माझ्या घरात माझी आई, माझे काका, आई, माझे आत्तू आणि माझे अजून ह्यांची वाईफ म्हणजे माझी काकू, हे चौघ 5 जण जनगणनेच्या ड्युटीसाठी राबत होते. म्हणजे त्यांचे एरिया लांब ते घरापासून. पण शिक्षकच आहेत. शिक्षक पूर्ण पूर्ण कुटुंब शिक्षक, आजोबा प्राध्यापक आहेत. प्रत्येक ग्रुपमध्ये त्यांनी दिलं होतं की शिक्षकांनी जर काम केलं नाही जनगणनेचं तर तुमच्यावरती गुन्हा दाखल करण्यात येईल. गुन्हा दाखल करण्याचं कारण काय? आम्ही कुठे चोरी करतोय, कुठे डाका टाकतोय, असं त्यांनी आम्हाला धमक्या देऊ त्या ग्रुपमध्ये असं काम करून घेतलं आमच्याकडे. आता आमच्या गुन्हा दाखल करायचं काही लेटर आहे का तुमच्याकडे? ग्रुपमध्ये तसे मेसेज आहे. कोण याच्यामध्ये? याच्यामध्ये म्हणजे आता जे कोण चार्ज ऑफिसर आहेत, काय नाव त्याचं? त्यांचं पुजारी मॅडम म्हणून आहेत. पुजारी. त्यांचंच तेच आहे. हे राज्यव्यापी हे पूर्ण जे आहे म्हणजे त्यांचं राज्यव्यापी धोरण आहे. भाऊ याच्यामध्ये आता चांगले शिक्षक यांना ग्रुपमध्ये धमक्या देण्यात येत होते, गुन्हे दाखल करू